नमस्कार मंडळी, मी मंथन सावंत आणि हो माझं नवीन यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही पहिल्यांदा जातो असू लक्ष्मीनारायण मंदिर कुडा. तर बघूया आता कसं असतं मंदिर. आम्ही ह्याकडे चाललो आता, बाकी मित्रांना गोळा करतोय आणि आता चलतोय. बाय. हे बघा आमचे इलेले फंटर गाडी घालू काय कळणार ना, कितकं लेट झालो. 9 सांगून आता 11 वाजले तरी अजून ताप होतो ना, आता येतं. हे बघा हे आकाश, दुसरं कुणकरी आमच्याकडे बॉडी गार्ड हा घेऊन फिरतो आम्ही. कोण मारे विरीत म्हणा. हे बघे चोरा, खाय घेतले काय रे? अरे रे चल चला. हे बा नुसते फिरा नका, पेट्रोलला पैसे दे तर काय नाही माझ्याकडे. कॅश काढा कॅशियर पैसे काढ लवकर चल. नमस्कार. कोकणात एक असा गाव असा, त्या गावात एक पण माणूस पंढरपूरच्या वारी जाणार नाही. कारण या गावाबद्दल असं सांगितलं जातं की कुडाळ तालुक्यातील वालावल, जे का प्रति पंढरपूर असं म्हणतात. विठ्ठल अमुच्याचं गावी कशासाठी करू आम पंढरीची वारी, ही त्यामागची भावना असा. या नारायणाकच विठ्ठल स्वरूप मानला जाता. ओरे बघा इतक्या नको टाकू, 4 दिवस टाकू. तू होरे खा. ते खाऊ गेले दोन पेटे आमच्याकडे. तुझा बरोबर आहे. ब्लॉग कोणाक बनवतो ना तुझी मापा. लक्ष्मीनारायण मंदिराकडे येतानाच पहिलाच मंदिर भेटतात म्हणजे रवळनाथ मंदिर. समोरची भली मोठी कमान अशी वाटतं जी तुमच्या स्वागताकच उभी असा. त्या प्रोग्राम पोहोचलेलो लक्ष्मीनारायण मंदिरकडे बघू शकतात. मंदिर प्रवेशद्वार मंदिराचं. लक्ष्मीनारायण मंदिर ह्या ऐतिहासिक असा. या मंदिराचं बांधकाम 12व्या व 13व्या शतकात झालेला असा. खाली पायऱ्या उतरून गेल्यावर दिसतात ती म्हणजे रेखीव दगडी दीपमाळ. त्याचा काम अत्यंत रेखीव व शिल्पकार केलेला असा. मंदिरात पहिला दर्शन होता ता म्हणजे कासव देवाचा. लाकडी नक्षीकाम केलेलं प्रवेशद्वार लक्ष वेधून घेता आणि त्यावर केलेली दीपमाळ ही अत्यंत बघण्यासारखी असते. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर देवाचं रूप पाहून मन शांत होतं. काळ्या स्तंभांवरील नक्षीकाम मन आकर्षित करून टाकतं. तसाच या मंदिरातील लाकडी कोरीवकाम मंदिराची शोभा वाढवता. यात लक्ष्मी, गणपती, मत्स्य अवतार, वराह अवतार या प्रकारचे सर्व मूर्ती कोरलेले असत. ही समोरच दिसतात ती म्हणजे लक्ष्मीनारायणाची पालखी. ह्या मंदिर म्हणजे एका कलाकारासाठी खजिनोच असा. लाकडी शिल्प, दगडी कलाकृती यात भरभरून केलेली असते. ह्या मंदिराची सविस्तर माहिती गुरुजी आपणाक सांगतले. गुरुजी मंदिराची ते आपल्याला स्टोरी सांगतील मंदिराची कशा प्रकारे ती. नमस्कार. हे जे मंदिर आहे हे इतिहासकारांच्या मते सर्वसाधारण 13व्या ते 14व्या शतकात ह्याची निर्मिती झालेली आहे. जी मूर्ती तुम्ही बघताय आतमध्ये, ती मूर्ती जवळजवळ 13 ते 14 शतकाच्या पेक्षाही अगोदरची आहे. तर ही मूर्ती पूर्वी जिकडे कर्नाटकातली द्वारका आपण म्हणतो अशी हळेबेट अशा ठिकाणी ती मूर्ती होती. त्याच्यानंतर मग व्यापाराच्या निमित्ताने किंवा अन्यतम काही गोष्टींमुळे ती मूर्ती अशी हरमलला आली. आणि त्याच्यानंतर जेव्हा तिकडे मंदिरं फोडणं, मूर्त्या वाटवणं हे जेव्हा सत्र चालू झालं, त्याच्यानंतर ती मूर्ती इकडे आली. कारण इकडे हा तेव्हा रान असलेला, लपण्यासाठी वगैरे एक चांगली जागा असलेला हा प्रदेश होता. त्यामुळे नदीच्या साहाय्याने तिकडले लोक ही मूर्ती घेऊन इकडे आले. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा इकडले राजे चंद्रभान सूर्यवंश यांचा त्यांना राज आश्रय मिळाला, तेव्हा या मंदिराची स्थापना झाली. ही जी मूर्ती आहे त्यामुळे त्या बेटावरली असल्यामुळे वाळूपासून जो दगड तयार झालेला आहे त्याला आपण सँडस्टोन म्हणतो, त्या सँडस्टोनपासून ही मूर्ती बनलेली आहे.
तुम्ही जर बारकाईने वगैरे बघाल तर लक्ष्मी माता आहे ही खूप जण आम्हाला प्रश्न विचारतात की लक्ष्मी माता बाजूला का नाही आहे. जेव्हा आपल्याला आपण सेवा करायची असते तेव्हा आपण भगवंताच्या पायाकडे असतो. त्यामुळे लक्ष्मी माता देखील भगवंताच्या पायाकडे आहे. तसेच गरुड देखील नारायणाच्या पायाकडे आहे. मुकुटावर जे महाविष्णूंचे आराध्य आहेत शिवशंकर ते त्यांच्या मुकुटात विराजमान आहेत आणि हातात शंख चक्र गदा पद्म असे या विष्णूने म्हणजेच नारायणाने घेतलेले आहेत. धन्यवाद गुरुजी सांगितल्याबद्दल माहिती. नमस्कार मंडळी, तुम्ही मंदिराची माहिती ऐकल्याच असतली. तर फिरता फिरता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आम्ही बघतो, एक नंबर. आणि हय आमचे चोर मित्र एक कपचूप फोटोग्राफी करतात. बघा जाशीत ते फोटो नुसते फोटो. ह्या मंदिराची शोभा वाढवणारा या सुंदर असा तलाव. ह्या तलावाच्या बाजूक श्रीकृष्णाची एक थाटात उभी असलेली मूर्ती असा. वालावालचा लक्ष्मीनारायण मंदिर आणि आजूबाजूचा परिसर बघून असंच वाटतं की स्वर्ग इकडेच असा. मंदिरातील आजूबाजूचा परिसर फिरून झाल्यावर आम्ही बसलो तळ्याच्या काठात आणि तेवढ्यातच माशांनी आमचा पोट भरून स्वागत केला. ह्या मंदिरात भाविकांसाठी भक्त निवास असत. चला तर मंडळी, आता आम्ही निघतो. आणि हो माझं पहिलंच व्हिडिओ, एक छोटंसं आपलं प्रयत्न मी केलं आहे. तर तुमचं सपोर्टची गरज असंच सपोर्ट करा. तुमच्या ग्रुपात एकच असं माणूस असतो जीवा कंटाळलेला असता, तुम्ही दाखवते थांबा 2 मिनटं थांबा, ते खैसरे घेऊन जा. हो का जीवा कंटाळलो, नुसतं जीवा कंटाळलेलं असतं. बघा एखाद्री बघलंच असतं तुम्ही, नुसतं कंटाळलेलो. खय घेऊन जा फिरा, खय नाही खय म्हणजे खैसरे घेऊन जा, नुसतं कंटाळलेलं. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे आभार. असे जर तुमका मी नवीन व्हिडिओ काहीतरी दाखवत राहतो, काहीतरी फिरत असते मी, ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता मी पोहोचवतो. हे माझा पहिलाच व्हिडिओ होतो, तर सांभाळून घ्या जरा. आणि असेच फॉलो करा, लाईक करा.